जेव्हा कधी झुनोटिक डिसीजेसचा विषय निघतो तेव्हा त्याचा मेन सोर्स बऱ्याच वेळेस वटवाघूळ असतो. आता खरं तर हे व्हायरल डिसीजेस जे काही येतं जे मेनली या वटवाघळांच्या माध्यमातून माणसामध्ये पसरतात, तर यामध्ये वटवाघळांना कसं काही होत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आता याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला थोडक्यात विज्ञानच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, वटवाघूळ या ठिकाणी मॅमल कॅटेगरीमध्ये असणारा एक असा प्राणी आहे की ज्याची इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारक क्षमता एक जबरदस्त प्रकारची असते. इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये देखील व्हायरस असतात, पण तुलनेनं वटवाघळाची इम्युन सिस्टीम ही जबरदस्त असल्यामुळं त्याच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरस असतात आणि एकंदर त्या व्हायरसचा त्याच्या स्वतःच्या बॉडीवर मात्र काहीही परिणाम होत नाही. उलट हे व्हायरस जे काही येतं तर त्यांच्यासाठी ही वटवाघळाची बॉडी ही एक प्रकारे इन्क्युबेशनचं काम करत असते आणि जेव्हा कधी हे वटवाघळं इतर प्राण्यांच्या विशेषतः मानवाच्या संपर्कात येतात तेव्हा मात्र त्यांच्या बॉडीमधले जे काही व्हायरस आहेत तर ते आपल्यासाठी मात्र धोकादायक ठरतात.